आणि यानंतर आपण जाणार आहोत अयोध्येत। अयोध्येत कलशपूजन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। अयोध्येत मोठा उत्साह या ठिकाणी दिसून येतोय। 22 जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज कलशपूजन सोहळा पार पडतोय। या कलशपूजन सोहळ्याची ही थेट दृश्य TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। राम मंदिराचं काम जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे आणि उद्या सगळे कामगार मंदिर परिसरातून बाहेर येणार आहेत। अगदी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत प्रत्यक्ष सोहळ्याला। शरयू नदीचं पाणी प्रभू रामांच्या पूजेसाठी वापरण्यात येणार आहे आणि हेच दृश्य आपण पाहतो आहोत। अयोध्येमध्ये हा कलशपूजन सोहळा मोठा उत्साह दिसतोय, भक्तिभावाचं वातावरण या ठिकाणी दिसतंय। मोठ्या संख्येने भाविक दाखल झालेले आहेत। शरयू नदीच्या पाण्याने प्रभू श्रीराम यांना जलाभिषेक केला जाईल आणि हे कलशपूजन सोहळ्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अगदी काही दिवसांवर प्रत्यक्ष राम मंदिर लोकार्पण सोहळा आलेला आहे आणि तत्पूर्वी कलशपूजन सोहळ्याचा सुद्धा प्रारंभ झालेला आपण पाहतोय आणि इतरही अनेक धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होणार आहे। भाविकांमध्ये हा मोठा उत्साह आपण पाहतोय। संपूर्ण अयोध्या नगरी ही भाविकांनी फुलून गेलेली आहे। शरयू तीरावर सुद्धा मोठ्या संख्येने भाविकांच्या गर्दीने शरयू तीर गजबजून गेलेला आहे। राम मंदिराचं काम जवळपास पूर्णत्वास आलंय। सर्व कामगार सुद्धा उद्या मंदिरातून बाहेर येणार आहेत आणि तत्पूर्वी काही धार्मिक विधींना आता प्रारंभ झालेला आहे। याच धार्मिक विधींमधला एक महत्त्वाचा विधी म्हणजे कलशपूजन सोहळा। मनो में आद्य सदी वंदे धूमो गजतु स्वर ज्योति प्रतिबिंबना प्रणतवाहा समुद्राय स्वाहा अंतरिक्षं गच्छ स्वाहा देवगुं सवितारं